नमस्कार. सर्वप्रथम महर्षी अगस्त्यंना, नाडी ग्रंथ ऋषींना, परमेश्वराला नमस्कार करून नाडी ग्रंथ हा जो आम्ही कार्यशाळा घेतो आहोत या कार्यशाळेचा आजचा दुसरा दिवस आहे आणि ह्या दुसऱ्या दिवशी मी सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपले अभिनंदन करतो. मुलाखतीला आपण सुरुवात करत आहोत. आपण पहिल्याप्रथम मला आपला परिचय जर करून दिला तो सगळ्यांना आवश्यक राहील आणि त्यानुसार आपण कुणातही समजून येईल. सर्वांना आपला परिचय द्या, ऋषींनाच परिचय द्या. माझं पूर्ण नाव रामचंद्र दामोदर चडचणकर आणि व्यावसायिक नाव जादूगार प्रिन्स धर्मेंद्र असं आहे. मी जादू प्रयोग करतो, ज्योतिष आहे, रत्नामधला तज्ज्ञ आहे, वास्तुतोडी कन्सल्टंट आहे. हिप्नॉटिझमवरती माझी मास्टरी, त्याचे क्लासेस घेतो, मी पेशंट घेतो, असं माझं संचालन आहे. मी पुण्यामध्ये असतो, मी मोठं सोलापूरचा आहे, आता पुण्यामध्ये साईन झालेलो आहे. आपण निर्णया ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जादूचे प्रयोग केलेले आहेत. हो, गेली 50 वर्ष खूप प्रयोग केले मी. अनेक संस्थांमध्ये कार्य केले, अनेक संस्थांमध्ये इंडियावर दिले आहे आपलं कर्तव्य म्हणून, आणि पुरस्कार पण मिळाले. बरं बरं. अच्छा अच्छा. पण हे जादू आणि हे नाडी याचा कुठेतरी असा कोइन्साइड मेळ बसत नाही. आपण कसं काय या नाडी ग्रंथाकडे किंवा नाडी या भागाकडे कसे काय वळला किंवा कसं तुम्हाला वाटलं या बाबतीमध्ये जरा सांगाल तर अधिक बरं होईल. मी ज्योतिषी आहे, आमचे वडील ज्योतिषी आणि असं म्हणतात की आलो पण प्रसिद्ध ज्योतिषी होते. वडिलांच्याकडून काही शिकलो वगैरे, वडिलांच्याकडे लोक बरेच यायचे वगैरे. नंतर मग मी स्वतः शिकलो. 68 साली मी स्वतः अंकशास्त्राचा अभ्यास केला आणि त्याच्यावरनं मी भविष्य सांगायला सुरुवात केली, पण त्याला फारसा सायंटिफिक असा बेस नव्हता. त्याच्यानंतर मग इथं सोलापुरामध्ये काही क्लासेस सुरू झाले ज्योतिषाचे. पारंपरिक ज्योतिष शिकलो मी, ही 93-94 गोष्ट आहे. त्याच्यानंतर 99ला पुण्याला यावं लागलं आम्हाला काही कारणास्तव. तिथं आल्यानंतर मग केपी शिकलो मी. आता केपीमध्ये फारसं लक्ष मला तुम्ही याच्याकडे बघू नका. हो, फारसं मला त्याच्यात लक्ष घालता नाही. अंकशास्त्र शिकलो मी आणि मग ज्योतिषाबद्दल मला खूप उत्कंठ झालं, पुढे काय होणार वगैरे या संदर्भात वगैरे. मी माझ्या स्वतःच्या पत्रिका देखील अभ्यास करायचा. त्यानंतर मग नाडी पट्टी संबंधी त्याच्या संबंधी मी ऐकलं आणि मला खूप उत्कंठ लागली. जेव्हा मला आमच्या घराजवळ कोर्ट रोडला शंकरनगरीमध्ये ते हे आहे, तर तिथे एक दिवशी मी गेलो. मला वाटतं 2001ची काहीतरी गोष्ट आहे, 2000 त्या दरम्यानची गोष्ट आहे. गेलो, सबंध रिडिंग घेतलं आणि त्याच्यानंतर मी ते सबंध मराठीत लिहून काढलं, टेप वगैरे सगळी. आणि त्यानंतर बघितले प्रत्येक घटना, अगदी सर्व सूक्ष्म घटना, प्रत्येक घटना 100% 200% बरोबर असं मी म्हणतो. आणि पूर्वीपासून मी धार्मिक माझी वृत्ती असल्यामुळे, धनुरास माझी मूळ आमचं ते नंतर सांगेन मी, त्यामुळे धार्मिक हे तसं आकर्षण म्हणा किंवा माझी बैठक वगैरे सरून गेली. तर अशा तऱ्हेने त्याच्याबद्दल मला उत्कट निर्माण झाली आणि इतकं ऍक्युरेट की मी देखील म्हणजे 2 फूट वर उडाला असं मला चालेल. त्याच्यामध्ये हे पण निघाल की मी